पुसा आणतं, राख आणतं, दगडावरत तू काय करतेस? तापू लागती. काय विटा? हा चिकूट टाकायचं आणि गोळा वाळायचं आणि टाकायचं खोक्यात. ते मम्मी त्यांना थापू लागतं, विटा बनवू लागतं. ते सुकलं का त्यांना उभं करायची फड आणि मग भट्टी काम. इथं जी मुलं शाळेमध्ये येतात ती शाळेत येणारी मुलं वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची मुलं आहेत. वीटभट्टीवर काम करणारी लोक ही स्थानिक नसतात. स्थलांतर म्हणजे आपलं गाव सोडून ते दुसऱ्या भागात येतात, तिथं काम करतात. मग यांचा दररोजचा भाग काय असेल तर मातीपासून वीट तयार करायची. मग या काबाड कष्ट करणाऱ्या आई वडिलांचं स्वप्न आहे की आपल्या लेकरांना काहीतरी शिकावं, मोठं व्हावं. मग त्यांचं स्वप्न आपण सत्यात उतरवण्यासाठी काहीतरी खारीचा वाटा उचलला पाहिजे. मग तो खारीचा वाट्याचं नाव काय असेल तर ती मातीतील लेकरांची शाळा. 3 जानेवारी 2024 फक्त वीटभट्टीवर काहीतरी मदत करायची आहे. वीटभट्टीवर मुलं असतात, आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. रयत प्रबोधिनी म्हणून पुण्यात क्लास आहे, आमचे सर उमेश कुदळे सर, त्यांना बॅग दिल्या होत्या काही आणि त्या बॅग मला द्यायच्या होत्या. त्या बॅग देण्यासाठी मी इथं आलो. त्या मुलांना 5 बॅग दिल्यानंतर असं वाटलं की आपण बॅग दिली, पण बॅग दिल्यानंतर प्रश्न संपतो का? ती बॅग दिल्यानंतर ती मुलं आपली बॅग पाठीवर घेऊन शाळेत जातील का? मग त्यांची संवाद साधला. ती मुलं शाळेत जात होती. मग सावित्रीबाईंचा जयंती उत्सव साजरा करायचा आणि काहीतरी शैक्षणिक भेट द्यायची. या भावनेतून ती नाळ जोडली गेली आणि त्या मुलांना सांगितलं की तुम्हाला काय गरजेचं आहे, तर त्या मुलांना सांगितलं शिक्षण गरजेचं आहे. आणि मग शिक्षण गरजेचं आहे तर आपण काय केलं, त्याच दिवशी ठरवलं की आजपासून या मुलांच्या शिक्षणाच्या प्रवाहातला पण छोटासा दीपस्तंभ झाला पाहिजे. तर घरी यायचं, परत चहा व्हायचं मम्मी त्यांना, मग फडात लिहून द्यायचं. मग मम्मी तिथून आले स्वयंपाक करायचा. तुम्हाला सगळ्यांना स्वयंपाक येतो? ना बहिणी तुला येतो. काय काय करते तू? भाकरी म्हणजे काय पण भाजी. म्हणजे स्वयंपाकाचं सगळं करते मम्मी पप्पा येईपर्यंत ना? काय काय करायला लागतं मम्मी पप्पा येईपर्यंत तुला घरातली कामं? भांडे घासायचे, झाडून घ्यायचे, मग स्वयंपाक. पोरं काय काम करतात का नाही घरी? हा करता का नाही का नुसतं फिरता? ठीक आहे. तू काय काय करते? स्वयंपाक करते, भाकरी करते, घरचे भांडे बिंडे घासते, वांग्याची, बटाट्याची मसाले बटाट्याने घालून करायचे, मसाले टाकून. सगळ्यांना घरले शाळेला? बर. आणि मग तिकडं शाळेचं कसं होतं मग इकडं ज्यावेळेस तुम्ही शाळेला ज्यावेळेस तिकडे येता कामानिमित्त मम्मी पप्पांसोबत? बुडाच्या शाळा मग आपण इकडं सुट्ट्या घेऊ इकडे येतो ना, मग सर लोक लय बोलते. मग आम्ही इकडं आल्यावर सारे शाळा बुडाते ना, आणि मग काय जाणं होत नाही घरी शाळा जा. मग काय कंटाला पण येतो जायला आम्ही. तुम्हाला ही आता इथं वीटभट्टीवरती जी शाळा आहे मातीच्या लेकरांची शाळा जी प्रमोद दादा घेतात ती आवडती तुम्हाला? का आवडती? चांगलं शिकत या. चांगलं शिकवतात. काय काय शिकवतात तुम्हाला तिथं? शिकवायचं घराचं. तू सांग काय ते, तू काय 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 शिकवतात तुम्हाला इथं शाळेत? क ख ABCD आई. 1-2 शिकवतात? आणि तुम्ही फिरायला वगैरे जाता का? प्रमोद दादांची जी शाळा आहे, तुम्ही कुठेतरी गेलता ना दुसऱ्या शाळेमध्ये? कसं होतं ते? भारी छान होत. काय काय केलं तिकडे तुम्ही? कार्यक्रम होता ना, सरांनी आम्हाला नेलं होत. अरे वा, मजा केली तुम्ही? काय केलं सांगा मला. आम्ही नाही का तिथं नाही का चहा बिस्किट खाल्लं, मग नाही का तिथं बसलो. काय केलं? 1-2 तिथं 1-2 म्हणलं, मग चहा पिला, मग आलो इकडं. पावसाळा चालू होतो की तुम्ही घरी जाता ना? मग तुम्हाला इकडची आठवण येते? हो, इकडे गेलं आठवण येते, इकडे आला का तिकडचं आठवण येते. म्हणजे स्थलांतरित राहणं पण इतकं सोपं नाहीये. सगळ्यात महत्वाची अडचण मुळात ही स्थलांतरित कुटुंब आहे. मग स्थलांतरित कुटुंब असल्यामुळे काय होतं की 6 महिने इथं राहतात, 6 महिने ते त्यांच्या गावाला जातात. मग 6 महिने ती जर आपल्या जवळ असतील तर आपण इथल्या शाळेच्या पाठावर त्यांचं नाव देऊ शकतो, त्यांचं त्या शाळेच्या पाठावर नाव आहे. सगळ्यात महत्वाची अडचण त्यांचं आरोग्य आहे, शिक्षणाविषयीची असणारी आत्मीयता आहे. त्यांच्या स्थानिक ठिकाणी असणाऱ्या पाठावरची मुलं जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांना जे आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य
ते पुरवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पहिल्या दिवशी आलो आणि मुलांना त्यांची पुस्तकं हातात दिले आणि त्यांना म्हटले की आता तुम्हाला शाळा शिकायची, तर ती मुलं शाळा शिकणार नाही. त्यांच्याशी खेळावं लागतं, त्यांच्या आई वडिलांना सांगावं लागतं तुम्ही जे काम करताय ते काम तुमच्या मुलांना करू नये, या भावनेतून आम्ही इथं आलो. तिकडं नाही तर इकडं तरी जायला बाहेर शिकून त्यांचं कसं तरी का होईल तेवढंच आहे काय दुसरं. तुम्हाला वाटतं का शिक्षण मुलांचं महत्वाचं आहे म्हणून? हा व्हायलाच जाईल ना शिक्षण. आपण म्हणतो दाखवतो पण शाळेत नको म्हणे बटीवर चला मी काम. पण मुलं असं का म्हणतात भट्टीव चला का आम्हाला? त्यांना सवय लागली म्हणून आम्हाला काम नको म्हणे बटीचं काम द्या म्हणे. असं का? आम्हाला मग वाटतं शिक्षणला वर्ग व्हावा मोठं व्हावा शाळा शिकवा 10वी पर्यंत व्हायला पोरं नाहीच म्हणतात काय करावं. आम्ही मारून तर जात नाही. ती तिथून आली दप्तर फेकतात काय म्हणजे सगळं विसरून जातात ना. मग त्यांना बाराकडे बी आहे ना दड पाडे बी आहे ना दड शब्दाचा उल्लेख बी करता येणार असं होतंय ना. पालकांची नेमकी भूमिका काय? कारण की अर्थात सगळ्या पालकांना वाटतं की माझ्या लेकरांनी मी सोसले तेवढा त्रास होऊ नये, पण आजकालचं जे वातावरण आहे की अभिजन आणि बहुजन हा थोडा वाद आपल्या समाजात कायम राहिलेला आहे की शहरामध्ये इतकं मुलांना पालक सगळं द्यायचा प्रयत्न करतात की वेगवेगळे क्लासेस ट्युशन्स आहेत आणि एकीकडे हा संघर्ष की रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आई वडील फक्त माती वीटच बनवतात त्यांना लेकरांना वेळ द्यायला टाइमच नाहीये. ह्या पालकांची काय भूमिका आहे? जेव्हा आपण शहराचा विचार करतो की सगळ्या सुविधा आहेत, म्हणजे सकाळी मुलगा शाळेत गेल्यापासून त्याचं ट्युशन त्याचं स्पोर्ट या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, तेव्हा ही स्वप्न या मुलांच्या आई वडिलांना पडतील काही माहित नाही, पण त्यांना वाटतं की आपल्या लेकरांना मोठं व्हावं. जगाच्या पाठीवरची कुठलीही आई वडील असतील त्यांना वाटतं की लेकरांना आपल्या एक पाऊल पुढे असलं पाहिजे. मग यांच्यासाठी एक पाऊल पुढे काय तर ते शिक्षण आहे. ते शिक्षण असताना सगळ्यात महत्वाची भूमिका आर्थिक गोष्ट आहे त्यांची. म्हणजे जर याच्यातल्या एखाद्या मुलाला क्रिकेट खेळायला आवडते, आपल्याला जर क्रिकेटची अकॅडमी त्याला लावायची असतील तर त्याची ही यांच्या आईवडील करू शकत नाही. त्यांच्यातल्या एखाद्या मुलीला असं वाटलं की मी चांगल्या प्रकारचं नृत्य करू शकतो, पण त्याचा क्लास लावण्याशिवाय आपण ती शिकू शकत नाही. यांची सगळ्यात महत्वाची जर कुठं अडचण असेल तर ते आर्थिक बाजू. का तर ते जे काम करतायत आता ते करत असलेलं काम ही त्यांच्या फक्त पोटाची भूक भागू शकते. आवश्यक असणाऱ्या गरजा म्हणजे आपल्याला ज्या ज्या साधनांची गरज आहे त्यासाठी पैसे मोजावे लागतात. अशा वेळी पोटाची भूक भागवून मुलांच्या शिक्षणाची भूक भागवण्याचं काम ही सगळ्यात मोठी त्यांची अडचण. वाटत त्यांनी नोकरी पाणी लागावं त्यांना त्यांच्या जीवावर आम्ही म्हातारपण मध्ये बसून खाऊ. पण मग ही जी मातीची शाळा आहे आपली मातीच्या लेकरांची शाळा, ती शाळेतून पोरं खरंच काय शिकतात का? तुम्हाला सांगतात का आज मॅडमने हे शिकवलं ते शिकवलं? सांगतात ना. आता गेल्या वर्षी इथं शाळा होती ना म्हणायची आम्हाला मॅडमने असं शिकवलं आम्हाला दादाने शिकवलं आम्हाला चांगले शिकविते सांगते. तुम्हाला फरक जाणवतो का? पोरं जेव्हा शिकायला जातात शाळेमध्ये त्यावेळेस काहीतरी नवीन शिकतात किंवा नाही का, तर काय काय शिकतात ते तुम्हाला फरक जाणवतो त्यांच्या रोजच्या वागण्यात? हा वाटत ना. तिथल्या पैसे इथं चांगला अभ्यास करायचे ते इथून मॅडम शिकून जायचे का परत संध्याकाळी 8 वाजता इथं बॉल मध्ये पोरं दप्तर घेऊन बसायची. तसे घरी नाही अभ्यास करायची ती. एकदा शाळेतून आलायच्या का दप्तर फेकून द्यायचे चालले खेळायला. म्हणजे इथल्या शाळेचा खरं फरक पडतो त्यांच्यावरती. त्यांच्या खरं तर हा खरंच खूप सुंदर आणि स्तुत्य उपक्रम दादा तुम्ही करताय. पण ह्या समाजासाठी तुम्ही काम करत असताना समाजातील इतर सर्वच घटकांना युवकांना आणि जे कोणी आपल्याकडे येणार आहेत ह्या लोकांसाठी तुम्ही काय आवाहन कराल किंवा त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? नक्कीच आपण मातीतील लेकरांची शाळा सुरू करत असतानाच सुरुवातीला जसं सांगितलं की ही शाळा कोणा एकट्याची नाहीये, आपण सर्वांना मिळून केलेला हा उपक्रम आहे. याच्यामध्ये तरुणांना किंवा इतर अनेक ज्यांना मदत करायची किंवा ज्यांना याच्या सोबत काम करायचे याचं मी प्रेरणा सांगेल की हे काम करण्याची प्रेरणा ही दुसरी अशी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं काम करतोय. आपण महाराजांचा मावळा म्हणतो, पण मावळा म्हणत असताना आपण विचार कृतीत आणले तर महाराजांचा मावळा होता येतं. महाराजांना प्रतिज्ञा घेतली तेव्हा निवडक माणसं होती आणि ती निवडक माणसं म्हणजे कोणी मोठी माणसं नव्हती, ती लहानच माणसं होती. पण त्यांनी ठरवलं होतं की मला तलवार चालवता येते, मला ढाल धरता येते, मला गुप्तहेरचं काम करता येतं. म्हणजे ज्याला वेगवेगळं काम करता येतं त्याच्या परिस्थितीनुसार त्याच्या आवडीनुसार ती माणसं एकत्र आली आणि स्वराज्य उभं राहिलं.
या कामामध्ये माझी भूमिका काय असली पाहिजे. कदाचित माझी 10 रुपये द्यायची क्षमता आहे, मी 10 रुपये दिले पाहिजेत. दुसरा म्हणू शकतो की मला वेळ द्यायची क्षमता आहे, त्यानं वेळ दिला पाहिजे. दुसरा म्हणू शकतो की मला चांगलं शिकवता येतं, म्हणजे अर्थात ज्याला जे जे जमतं त्यानं उत्तम दिलं पाहिजे. अर्थात जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, ज्ञानेश्वर महाराजांची आहे. आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस हा गुरु असू शकतो. गुरु असणं म्हणजे नेमकं काय, तर मी एक आव्हान करेल की तरुण या सगळ्यांना हे काम सुरू करत असताना हे काम आपलं वाटलं पाहिजे आणि आपल्याला जे वाटतं ते प्रामाणिकपणे दिलं की त्या कामाचा उत्सव होतो आणि त्या उत्सवाचं नाव मातीतील लेकरांची शाळा.